नमस्कार मित्रांनो, लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर BJP आणि काँग्रेस या दोघांनाही स्पष्टपणे बहुमत भेटलेलं नाही आहे. BJP ही आपली इंडियासोबत असणारे जे पक्ष आहेत यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करते आणि काँग्रेस जे आहे, काँग्रेस आणि त्यांची जी इंडिया आघाडी आहे यांच्या इंडिया आघाडी मिळूनसुद्धा एकटा BJPला जितक्या सीट आलेल्या आहेत तेवढ्या सीटाही सुद्धा इंडिया आघाडीला भेटलेल्या नाही आहेत. तरी पण इंडिया आघाडी जी आहे ती सत्ता स्थापन करण्याचा मध्यंतरी दावा करत होती की आम्ही सत्ता स्थापन वगैरे करू म्हणून. पण ते कशाच्या आधारावरती करणार काय त्यांनी अजून स्पष्ट केलं नव्हतं, किंवा त्यांना एक आशा होती की जे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे जे आहेत हे दोघं इंडिया आघाडीसोबत जातील आणि ते त्यांना सत्ता स्थापन करण्यामध्ये त्यांना मदत करतील. पण तशा प्रकारे खरं बघायला गेलं तर तसं झालेलं नाही आहे आणि नितीश कुमार आणि नायडू जे आहेत हे दोघेही आपलं इंडिया आघाडीमध्येच राहिलेत आणि ते मोदीसोबतच राहून त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. यामध्ये जर बघायला गेलं तर BJPने काँग्रेसला खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे असं मला म्हणायचं आहे. आता तुम्ही हे ऐकल्यानंतर तुम्हाला पण एक आश्चर्य वाटेल की मी असं का म्हणतो आहे. तर मला असं वाटण्याचं कारण असं आहे की काँग्रेसनी जे प्रचाराच्या दरम्यान त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या की आमचे सरकार आल्यानंतर आम्ही प्रत्येक महिलेला 1 लाख रुपये वर्षाला देऊ किंवा 8,500 रुपये आम्ही प्रत्येक महिन्याला देऊ प्रत्येक महिलेला. तर सपोज जर काँग्रेसची सत्ता काँग्रेस आणि इंडिया आघाडीची जी सत्ता जर आली असती किंवा त्यांचं जर सरकार बनलं असतं तर काँग्रेस सरकारवरती खूप मोठं संकट आलं असतं की आपण जे प्रचारादरम्यान जे आपण लोकांना जे आपण आश्वासनं वगैरे दिली होती 1 लाख रुपयाची किंवा 8,500 रुपयाची, तर हे काँग्रेसला आणि इंडिया आघाडीच्या मध्ये असणाऱ्या पक्षकारांना हे त्यांनी केलेली जी घोषणा आहे किंवा जी आश्वासनं आहेत हे पूर्ण करावं लागलं असतं. आणि याचं जे जिवंत उदाहरण जर बघायला गेलं तर काँग्रेसच्या बऱ्याचशा कार्यालयाच्या बाहेर खूप महिलांची लाईन पण लागलेली आहे की आम्हाला 8,500 रुपये आम्हाला काँग्रेसनी सांगितलं होती की त्यांची सरकार आल्यानंतर आम्हाला 8,500 रुपये प्रत्येक महिन्याला देईल म्हणून. पण पण काँग्रेसचं सरकार आलेलं नाही आहे तरीसुद्धा तिथल्या ज्या काही महिला असतील त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर लाईन लावून उभ्या आहेत की आणि त्यांनी जे कार्ड दिलं होतं काँग्रेसनी जेव्हा प्रचारादरम्यान ज्या महिलांना कार्ड दिलं होतं की गॅरंटी कार्ड 1 लाख रुपये वर्षाला गॅरंटी कार्ड म्हणून एक कार्ड दिलं होतं, ते कार्ड घेऊन त्या महिला काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर उभ्या आहेत. पण काँग्रेसचे जे कार्यालय असतील ते सर्व त्या ठिकाणी कोणी त्यांना रिस्पॉन्स वगैरे देत नाही आहे. रिस्पॉन्स न देण्याचं कारण आहे की काँग्रेसकडे एक कारण आहे की आमची सरकार आलेली नाही आहे आणि आम्ही तुम्ही मला दिलेली जी आश्वासनं आहेत किंवा जे काय आम्ही तुम्हाला वचन दिले होते ते आम्ही पूर्ण नाही करू शकत. तर हे काँग्रेसला खूप मोठं एक कारण सापडलेलं आहे की आम्ही आमचे सरकार आलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला जे काही आम्ही गॅरंटी कार्ड वगैरे दिलं होतं 1 लाखाचं तर ते आम्ही पूर्ण करू शकत नाही. पण सपोज जर काँग्रेसची सरकार जर बनली असती, इंडिया आघाडीची जर सरकार बनली असती आणि अशाच प्रकारच्या जर लाईन लागल्या असत्या तर काँग्रेस हे 8,500 रुपये प्रत्येक महिलेला प्रति महिन्याला हे देऊ शकलं असतं का? आणि जर द्यायचं जर म्हटलं तर इतके पैसे काँग्रेसने कुठून आणले असते? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि हे खरं जर त्यांचं जर सरकार बनलं असतं तर या सरकारवरती खूप मोठं बर्डन आणि खूप मोठं संकट उभं राहिलं असतं. आणि त्यांनी जे दिलेली आश्वासनं होती किंवा जी गॅरंटी कार्ड जी दिली होती तर ही सगळी जी त्यांची ज्या आश्वासनं होती सर्व खोटी ठरली असती आणि त्यांना जनतेमध्ये त्यांच्याबद्दल पुन्हा एक नाराजी निर्माण झाली असती. तर आता काँग्रेसला एक कारण भेटलेलं आहे की आमची सरकार नाही आहे किंवा आमची सत्ता नाही आहे, आमचं सरकार बनलेलं नाही आहे, आम्हाला बहुमत मिळालेलं नाही, हे एक काँग्रेस सध्या सांगू शकतं. पण जर पुढे चालून जर काँग्रेसने जर असा जर काही प्रकार केला की नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांना पुन्हा सोबत घेऊन जर आपली सरकार जर स्थापन केलं तर पुन्हा हे संकट काँग्रेसवरती येणार आहे, जे काँग्रेसनी स्वतः उभं केलेलं आहे. त्यांनी उभं केलेलं स्वतःवरती हे ओढून घेतलेलं संकट आहे काँग्रेसनी. तर काँग्रेस ही आता जी आहे मला असं वाटतं की काँग्रेस जी आहे ही कुठल्याही प्रकारची सरकार बनवण्यामध्ये सरकार बनवण्याच्या मूडमध्ये नाही आहे. किंवा जर तसा प्रयत्न जरी काँग्रेसनी जर केला तर हे जे आहे
यांच्यावरती खूप मोठं संकट येणार आहे की प्रत्येक महिलेला 8,500 रुपये आणि असे करोडो रुपये जे आहेत, लाखो करोडो रुपये प्रत्येक महिन्याला लागतील, तर ते सरकार कुठून आणणार आणि कुठून देणार, हे सरकारवरती खूप मोठं एक संकट येणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मनामध्ये अजिबात किंवा काँग्रेसची अजिबात इच्छा नाही आहे की आता आपण इंडिया आघाडीचं सरकार पाडून आपण आपले सरकार बनवावं, या अजिबात मूडमध्ये नाही आहे असं मला वाटतं. किंवा जर असं बनवण्याचा विचार जरी केला तर सरकारवरती खूप मोठं संकट येणार आहे. म्हणून मी म्हणतो की BJPने काँग्रेसला खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे. BJPने आपली इंडिया आघाडीसोबत जे सरकार स्थापन केलेलं आहे, तर यामुळे काँग्रेसला खूप मोठी संधी मिळालेली आहे की आपल्याला या संकटामधून वाचण्यासाठी तो यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं.